राजू, तू तर एकदम प्रोफेसर डान्सर खेळतेस ग. दीदी प्रोफेसर नाही, प्रोफेशनल डान्सर असतात तेच ते. भाग्या तिचं जाऊ द्या आज. राजू तू नाच, मस्त नाचतेस एकदम. नाच. माझी पार्टनर आहे. खेळायचं थांबलीस ना तर सूर्याला कसला नाचलाय तू? वहिनी तू पण एक नंबर नाचतेस बघ. अख्ख्या गावाच्या नजरा फक्त तुमच्या दोघांवरच होत्या. मला वाटलं सूर्या लग्नानंतर तुळजाच्या तालावर नाचत, पण हा तिच्या संग पण भारी नाच. या ठिकाणी दांडिया स्पर्धा संपलेली आहे आणि या स्पर्धेमुळे खऱ्या अर्थानं देवीचं जागर झालेलं आहे असं वाटतंय. आता लय वेळ न घेता मी स्पर्धेच्या बक्षिसाकडे वळतो आणि आजचं पहिलं बक्षीस आहे जबरदस्त डान्सर स्त्रीचं. आणि जबरदस्त डान्सर स्त्रीचं बक्षीस जातंय राजू जगताप यांना. वापुरी वा. जिथं अपमान झाला ना तिथं मान खिचून आणलास, खिचून. शब्बास पुरी, शब्बास. आता पुढचं बक्षीस आहे जबरदस्त डान्सर पुरुष पुण्या. आणि हे बक्षीस जाते दत्तू साने यांना.
बघा मित्रांनो, तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक स्पर्धकांनी आतोनात प्रयत्न केले, पण हे बक्षीस त्यांनाच मिळणार ज्यांचा ताल जुळला, सूर जुळला, ज्यांनी एकमेकांना सावरलं आणि ज्यांचा डान्स बघण्यात अख्खं गाव हरवलं. अशाच कपलला आज मिळणार आहे हे बक्षीस. आणि त्या बक्षिसाचे मानकरी आहेत सूर्या आणि तुळजा जगताप. आज परत एकदा यांच्यामुळे मान खाली घालायला लागली मला. अभिनंदन. धन्यवाद आमदार साहेब. तुम्हाला आम्ही जिंकल्याचा एवढा आनंद झालाय हे पाहून खूप छान वाटतंय. पण तरी एक सांगते, कोणी कितीही काटे पेरले ना तरी आपला रस्ता न सोडणार, बिकट परिस्थिती आली तरी हसत खेळत लढणारं कुटुंब आहे हे जगताप कुटुंब. हे कायम लक्षात ठेवा. अरे एक दे ना. नाही नाही, हे काय आज निवांत चाललंय सगळं. हा, ते आज सुट्टी आहे ना. म्हणून नुसतं निवांत नका बसू. तुम्हाला माहितीये ना, आज रात्री आपल्याला भोंडला खेळायला जायचंय. होय ग पप्पे, अगं या दांड्या स्पर्धेच्या नादात मी विसरलेच भोंडल्याचं. खरंच की दादा, ते आम्ही काय दादा, मी काय ते भोंडला बिंडला खेळणार नाही हं? तुमचं तुम्ही खेळा. काय झालं असायला? अरे दादा, तुला खेळ नाही म्हणते आम्ही. आम्ही जाऊ काय असं विचारतो. हा, तुम्ही जावा की. तुम्हाला कुठं नाही म्हणले तर मी जातो दुकानात. हं? दादा, तू असाच जाणार होय? मग कसं जाऊ? अरे तू काहीतरी फॉरगेटतोयस. काय काय करतोय? म्हणजे विसरतोयस. तू काहीतरी विसरतोयस. मी काय विसरतोय? गाडीची चावी पण घेतली, पाकिट पण आहे, रुमाल बी आहे, हे बघ फड्या पण आहे. अजून काय विसरतोय? दादा, वहिनीला टाटा बाय बाय करायचं विसरतोयस. घर की बाय. बाय. तुमच्या वहिनीने कडाकणे केलं का नाही? प्रसादाला कडाकणे करतात आणि ही या घरची सून आहे म्हटल्यावर तिनंच कडाकणे केल्या पाहिजे. मला नाही येत बनवता. बहिणी, तू नको काळजी करू, आम्ही सगळं शिकवू तुला. मग ठीक आहे, चालेल. चला लवकर तयारीला लागू. धनु दीदी, तू जरा लांबच राहा. तुला परत गोड खायचा अटॅक आला ना तर कडकण्याचा प्रसाद देवापर्यंत पोहोचायच्या आधीच संपायचा. बरं, आपण एक काम करूयात. राजू, तू आणि पप्पी तुम्ही दोघींनी मिळून मला मदत करा. बाकीच्यांनी आपापली कामं करा.
फक्त राजू कडकने बनवून झाले ना की मला बोलव. म्हणजे चवीला चांगलं झालंय का नाही ते बघते. हा आणि सगळ्या कडकने संपवते. तू गप्ते का जरा. हा चल चल काय चाललं तुमचं? शांत बस हं? नाहीतर दुकानात उचलून बाहेर टाकीन. ते चषक ठेव बाजूला ठेव. अरे असं कसं बाजूला ठेव? अरे ह्यो नुसता चषक नाही, नीट बघ याच्याकडे. ही आमच्या दादाची मेहनत आहे. हा, आमच्या दादाचं वहिनीवर असलेलं प्रेम हाय. पण मला एक गोष्ट सांग दादा, नाही का बाबा की मला काय बाबा डान्स येत नाही, मला काय बाबा डान्स येत नाही असं म्हणला आणि ट्रॉफी कशी जिंकलीस? हा कसं झालं? हा सांग मला सांग. काम करायला तर टाइमपास करायला येतं वय रे? हा तिकडे दे. चला पुढे बांधायला घ्या जा. काजू नाचायला कसं शिकला एवढंच विचारलं, केवढा चिडला? वहिनी हे घे पीठ. पीठ कसं मळायचं माहितीये ना? पिठात गुळ आणि वेलची टाकायला विसरू नको. मळून झालं की लाटायचं आणि मग तळायचं. झाली कडकली. एवढी सोपी. हो. भंगारवाले राजूताई काय भंगार आहे का? बहिणी मी घरचं भंगार आणि रद्दी देऊन येते. आले. तुळजा तू कर. काही लागलं तर मला आवाज दे. येते मी. किचन मधून अजून कुठलाच वास येणं झालाय. नक्की कडकने बनवतात का नाही बघितलं पाहिजे. वहिनी अगं हे काय कडकने बनवायला घेतलं नाही वय अजून? अगं ती राजू बाहेर गेलीये ना म्हणून थांबले. मला ऍक्च्युली पिठाचं प्रमाण कळत नाहीये ग. तुला माहिती पिठाचं प्रमाण? एक काम करते, बहिणीने जास्त पीठ मळायला सांगते म्हणजे जास्त कडकने खायला मिळतील. हा माहितीये की वहिनी लय पीठ लागतं. एक काम कर 2 पातेला तरी काढा दे. हा मी सांगत जाते. बर. एवढी? अजून काढ अजून काढ. येऊ दे येऊ दे येऊ दे. थांबू नको येऊ दे. एवढी बास झाली. थोडं थोडं अजून थोडं काढ थोडं. हा बस 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 बस. एवढ्या कडक नको मला. काय? म्हणजे राजूला बोलवून येते. तू तोपर्यंत मळायला घे पीठ. हा एक करेक्ट आहे. एवढं एवढं ठेव. हा आले मी आले पटकन आले. ए वहिनी अगं तू एवढं पीठ का मळलंय? अगं ते धनूने सांगितलं मला. धनु दीदी पण ना अगं तिला जास्तीच्या कडकने खायचे असणार ना म्हणून तिने जास्तीचं पीठ मळायला लावलं आता आपल्याला. अगं आपल्या दोघीत नाही जमायचं एवढं. सगळ्यांना बोलवते थांब. तेजू अक्का पप्पी भागू चला या पटकन. बहिणी कशाला ऐकलं होतं तिचं? अगं तिने सांगितलं. झाली पण बनवून कडकने. हा हे काय खाते का? एवढं कशाला पीठ मळलंय? विचार धनू दीदीलाच. धनू ते मीच सांगितलं होतं पण मी खाईन सगळा कडकना. मी संपेन. हा तू संपवशील पण हे करणार कोण? आणि गोळ्याचं काय करायचं? साखर टाका आता. चला सगळे बसा. सगळ्यांनी मिळून करूयात.
मांगे बोल ना बाबा. काय सांगतो बाबा? एक नंबर भावा. हा? ठेवतो भावा. हा. काय झालं? भावा हं? आपलं दादा माझ्या आरटीओतल्या मित्राचा फोन होता. तुझ्या गाडीचा नंबर आणि मालकाची माहिती काढायला सांगितली ना. ती गाडी वाई रोडला उभी आहे आता. काय? हा मी आलो लगेच जाऊन. तुम्ही दुकानाकडे लक्ष द्या. हा हा. अक्का एवढी बारकी कडाकणी लहानपणापासनं तुळजाला बारकी कडाकणी पाहिजे असायची. तेव्हापासनं बारक्या कडाकण्या करायची सवयच लागून गेली. हातात कडाकणं घेऊन घरभर एक 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 तुकडा खात फिरायची तुळजा. कधी मोठी झाली आणि कधी लग्न करून गेली कळलं बी नाही. लगीन तरी कसलं म्हणायचं ते, संसार असून नसल्यासारखा. आणि त्यात त्या सूर्याची बी फरफट. सूर्याची बी फरफट दिवी आई थांबवते का नाही बघा. हाओ तुम्ही एवढी मनापासून सेवा करताय तिची, ती त्याचं नक्की फळ देईल तुम्हाला. समजा व्यवस्थित होईल, नका काळजी करू. आणा इकडं मी तळते. सिद्धार्थ निघून तरी गेला नसेल ना? सिद्धार्थ तुझ्या जवळ यायचं नाही, नाहीतर याचा जीव घेईन मी. काय करतोयस तू? तुझ्याला नाही तर जीव घेईन त्याचा. काय नाही करत मी. सोड त्याला. काय नाही झालं तुला? हा? पण कुठं पैसे सिद्धार्थ, याच्याशिवाय तुला लई लांब नाही जाता येणार.